अब की बार भाजप तडीपार अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी आज दिली आहे। 400हून अधिक जागा येतातच कशा असं आव्हान त्यांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे। मुंबईत आज धारावीत आमदार कपिल पाटील यांच्या नव्या पक्षाची घोषणा झाली। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात पंतप्रधान मोदी आणि भाजपवर कडाडून हल्लाबोल करण्यात आला। देशात हुकुमशाही प्रेमी विरुद्ध लोकशाही प्रेमी असा लढा सुरू आहे असं ठाकरे म्हणाले। देशात हुकुमशाही गाडणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल असं उद्धव ठाकरे म्हणाले। गेल्या वेळेला महाराष्ट्राने आपल्या युतीचे 42 खासदार निवडून दिले नसते तर दिल्लीचं तख्त हे राखू शकले नसते। आता तीच वेळ आलेली की दिल्लीचे हे तख्त फोडतो, पहिल्यांचं तख्त आपल्याला फोडावं लागेल आणि मग आपलं तख्त तिकडे बसवावं लागेल। यांची जी काय मिजाज आहे, आपकी बार 400 पार, मी म्हणतो आपकी बार भाजपा तडीपार। या घोषणा द्या, आपकी बार जोरात, आपकी बार भाजपा तडीपार। कसले 400 पार होतं ते बघतो मी तुम्हाला। आम्ही जे सगळे एकत्र येतो एका विचाराने येतो आहोत, ते मोदींविरुद्ध येत नाही आहोत, ते हुकुमशाही विरुद्ध येतो आहोत। हुकुमशाही, आम्हाला या देशाला हुकुमशाह नको आहे आणि हुकुमशाहीला एकच पर्याय होऊ शकतो आणि होतो तो म्हणजे लोकशाही। आम्हाला लोकशाही या देशातली टिकवायची आहे, हाच आमचा पर्याय आहे। आमच्या डोळ्यासमोर मोदी किंवा भाजप नाही तर त्यांची ती हुकुमशाही वृत्ती आहे आणि त्या वृत्तीला पर्याय देण्यासाठी आम्ही भले थोडे विचारांनी वेगळे वेगळे असलो तरी देशभक्त म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।